श्री अधिक मास महात्म्य अध्याय 27 कथासार। प्राचीन काळी सुशर्मा नावाचा धर्मपरंगत जानशूर हरिभक्त राजा राज्य करीत होता। कथा पुराण नीतिन्याय विप्रसेवा हा त्याचा आवडता छंद। सृष्टी भक्ती ही त्याची पत्नी श्री सुंदर पतिव्रता होती। ती उभयता दान धर्म करीत, ते प्रातः स्नान करीत व मौन व्रत धारण करीत। अशा स्वरूपाचे व्रत उभयंताने पर्वणी साधून पाळायचे असते। एकदा अंगिरा ऋषी राजदर्शनास आले। त्यांना बघून राजांना आनंद झाला। राजाने त्यांना स्वतःचे सिंहासनी बसविले, त्यांची मनपूर्वक पूजा केली, त्यांना वस्त्रालंकार देऊन त्यांना मानसन्मान केला। अंगिरा ऋषींना राजाचा हा भक्तिभाव आगाच वाटला। मुनी म्हणाले, आपण उभयता व्रत आचरता हे बघून अतिशय आनंद झाला। राजन, तुमच्यासारखा धर्मात्मा मी अजून तरी बघितला नाही। तुमच्या राज्यात वापी, कूप, सरोवरे बरीच आहेत। यांचे जलप्राशन करून प्रवासी तुमचे आभार मानतात। तुमची सेवा बघून मी धन्य झालो आहे। राजा म्हणाला, हे सगळे तुमच्या आशीर्वादाचे फळ आहे। राजा पुढे म्हणाला, माझ्या राज्यात एक वैश्य राहत होता। वीर बाहू त्याचे नाव। हिंसक, चौर कर्म करणारा व पशवादी गोधनाचा विक्रय करी, जीवमात्राचा वध करून हिंसा कर्म करून कुटुंब निर्वाह करी। याची पत्नी मात्र देवाची भक्ती करी। एकदा राजा राणी सरोवर काठी बसले असता वैश्य पत्नी त्याच्याजवळ आली। स्वतःची कहाणी तिने त्यांना सांगितली। राजा म्हणाला, देवभक्तीने मनुष्याच्या जीवनात सुख लाभते। उदरभरण कार्यासोबतच त्याने देवभक्ती करावी। मलमास त्याचे उत्तम फल देणारा महिना आहे। असे कृत्य केल्याने पाप्याचाही उद्धार होतो। मनुष्याने व्रताचे आचरण करावे, सरोवरी स्नान करावे, मनोभावे देवाचे स्मरण करावे, म्हणजे जीवाचा उद्धार होतो। त्याप्रमाणे मलमासात व्रताचे आचरण केले। मलमासाच्या शेवटी पर्वणी साधली। द्वादशी, अमावस्या इत्यादीचे ठाई पर्वणी असते। उपोषण, वनफलाचे भक्षण, देवाचे नामस्मरण यांनी जन्माची पापे दहन होतात। वैश्यपती पत्नीने हे व्रत आचरले, त्यांना पुण्यलाभ झाला। स्वर्गातून भूतली विमान आले, दोघांनाही दिव्य रूप प्राप्त झाले। अशा रीतीने त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला। हा कथासार कृष्णार्पणमस्तु। शुभम भवतु। अधिक मास महात्म्य अध्याय 27। नमन माझे अनंतिते, त्रिलोक सुंदरी माते, करी क्लेश विनाशते, दुःख दारिद्र्यावसारी, कृपा तुझे पावन, पांगुळा करी गमन, मुखावाचळ दान, ऐसा घडे साक्षात्कार, श्रोतिया हो देई ध्यान, मल महिना करी पावन, लक्ष्मी शिवदे नारायण, निवेदन करी सकला दे, व्रतासिया फल समान, कैसे असे पावन, विषद करी त्या लागून, कृपाळू या देवाधिदेव, कर्माचे करी आचरण, प्राणी पावती मोक्षधाम, उपरती हो अधम, ऐसे निवेदन हो प्रभूचे, परिसुनी शब्द रमेचा, वदे नारायण तोची साचा, तया आधार श्लोकाचा, श्रवण करा श्रोते जन हो, श्रवण करी जे सुंदरी, समान फल सर्वही, उत्तमासी योगबाई, प्रकार तयाचा वेगळा, पौर्णिमेचे फल आगळे, महिमा विशेषची फळे, मलमासी तयाचा मिळे, मास माघ विशाख कार्तिक, करावा स्नान दान विधी, विप्र भोजन हो अवधी, ओम हवन जप सिद्धी, सिद्धी सिया होई पावन, भाव विप्र पूजनाचा, यथाशक्ती हो दानाचा, अपूपादी अन्नाचा, करावा तिन्ही दशकाते, करावे पूजन विप्राचे, भावे दान दिधे साचे, ओम हवन जप सिद्धीचे, सर्व सिद्धीचे पावन द्याते, दानाचे ऐसे निवेदन, प्रत्यायी होई पावन, पौर्णिमेशी केली या दान, फल खचितासी हो पावन।
व्रताचरी मासाते फलत प्राप्तीची होत्या ते सत्यता त्यासी कथिते करी उद्यापन समयाते समानता असे त्यासी श्रवण करी इतिहासाची ऐसी प्राप्तीची महती व्रत आचारी संपूर्ण ते कृतयुगाची ठाई अपूर्व ऐसी नवाई श्रवण गती ये समय करावे भक्तजनो सुशर्मा नाम नृपती आचरण त्याचे धर्माप्रती दानशूर प्रताप महती ऐसा राजा राज्यगरी रतनित्याची हरभजनी कथा पुराणे कालक्रमी नित्यनाय राजधर्मी पारंगत असे धर्मादे विन्मुख राहीन कदा करी तनसे वादविवदा नामस्मरणे रत सर्वदा विप्रसवेता करी आदर भार्या सुंदर पतिव्रता प्रीती त्याची उभयता पती सेवित रत सदा नाम तेचे सुसृष्टम मलमासी से काली उभयता व्रत आचरती विप्रभोजनी हव्यासाती प्रतिदिन होई वृत्ती त्यांची करी उभयता प्रातस्नान आचरिती तेची मौन उणे नसे तया कवण दान धर्म करीती नित्यादे व्रत आचरी शस्त्रधार उभयता वधूवर अंगिरा ऋषी धोर पातला राजदर्शनादे एकिताजी मुनिवर दिदे आसन करी आदर उल्हास दिसे मुखावर उतळवटी स्वतः बजे आणि साहित्य पूजेचे मुनिवरा पूजे साजे हर्षची मणी विराजे पूजेचा करी सोबस्कार पूजा करून या क्षणी वस्त्रालंकार दिदे मुनी राजाचा आदर बघुनी हर्ष होई अंगिराते आभा आगळा राजाचा उभयव्रत आचाराचा मणी झाला हर्षसाचा ऐसे वदेंद्रपदी बसविले आम्हा आसनाते उत्तळवटी स्वयसाचे हरी आदर धर्माते देखेन राजासे ऐसा विप्राते कंठहार कीर्तींद्र पवराथोर उप सरोवर अपार भूमी असे आगळी मुनीची ऐशी स्तुती करी नृपतोची असे भारी उद्विग्नता नसे हरी बोले तैसा पुढची काही दर्शन तव करी धन्य तीर्थ राहिले ना अन्य भाग्य स्त्रिया असे पुण्य सुकृत मजसिया केले स्वयंद्रप करी सेवा साधन तुझे न केशवा उदक चरणाचे ठेवा होती या सकलाची भावन आशिष तुम्हाची स्मरण धन दिदले सकल दान महिमा तुमचा पावन स्वयची मी धन्य झालो न पाचरिता आगमन झाले तुमचे जाण सकला मासिया तोषी बघून झाली हो माझी तृप्ती ऐसा झाला स्तुतिवाद तोषे विले नृपनाथ मुनीसे या तो वदत संधी पर्वणी साधुनिया स्वामी माझे ऐकावे विस्मय तो दिसे भावे सुशोभना तो जिवावे तथास्तु ऐसे मुनी वदले निर्दोषाची व्रत भावे आचरी तोची स्वभावे उभयतासी आशिष द्यावे मल महात्म्य अपूर्व असे माझ्या नगरा माझी वैश्यव एक वसे राजी हिंसा तयाची वाची तो असे एक चांडाळ नित्य करीतीचे तोरी पश्वादी गो धन विक्री ब्राह्मणीयाचे धन हरी करी वध जीवा मात्राचा हत्या करी प्राणियाची रथवैश्यासी रात्री ऐसा कृतज्ञ दुराचरी निष्ठुरतयाचे भाषण पालन नृतक वचनाचे पापान धरी भयसाचे जनी वर्तनायसे त्याचे परे सीमा त्याची कैसी कृतज्ञ सीमा त्याची अरण्य सेवी स्त्रीसाची हिंसा करी प्राणियाची पालन करी कुटुंबाचे नित्याची रो धनमार्गाचे धनहारी पांथस्थानाचे नग्न त्यासी करीसाचे वस्त्र पांघरून हरोनिया कोण एक अवसरी तृषित शिरतसे अंतरी उदकाचे शोधन करी चमत्कार ऐसा घडलासे तृषित देख देवालय जीर्णतयाचे तनय दैवत विष्णू नेत्री अभय हर्षित मनी बघुन्या होई निबिड वृक्ष स्वभोवती केळी नारळी अति आम्र निंबोनी त्याती देखी तिचे मन भुलले विधी पुष्पांची आदाती बिलवादी वृक्ष शोभती जाई जुई मालती डोले केतकीचा भार चातक मयूर बदक कोकिळान चक्रवाक विरहती ठाई साम्यक तयाची आविद दाती
ऐसा रम्य स्थानाते सरोवरी जल अमृते नयन सुखती त्याते स्थाना पूर्व देखुनिया जावे सरोवर तिरी कांता त्यांचे बरोबरी क्षणी जलपान करी राजपत्नी येई दर्शनाते राणी देव दर्शन करी सुखवी वनराजी भारी स्त्री पुरुष दोघे तडकरी बैसले हो एकांती भार्या वीर बहु काय करी पदकमला ते नमन करी रुंदन येई झड करी निवेदन करी हो क्लेशांचे सौख्य न धरी तिळभरी अतार ऐसा जन्मवरी कृतज्ञतोची दुराचरी दया नसे त्या ते काही हत्या करीती से नेमे पुण्यतेची काय जाणे दान तप नत घडे नित्याचरी पापाते तयाची या जन्मविध सार्थकाची नसे रीत देहांत यातना बहुत या उपरी नसे काही विध प्रकारे करुणा भाकीची सेती अंगणा द्रवे तुझी शुभाणना भगोनिया दुःखी कामनी उठे तेथून झड करी नृपासिया नमन करी क्लेशाची दारुण भारी उपाव खासा सांगाऊ उत्तम असे नरदेव हत्या चोरी विद्रोह आचरी कैसा तनय पूर्वकर्माची फळ आचरती हिंसा लागी संस्कार दया कैसा भोगी न तरती पुण्यभागी क्रूर त्यांचा अनुनय उपाय शोधी यावरी तयाचे निवेदन करी नरदया कैसे तारी कैसे होई गती पुढती दोघांची पुण्यकर्म आचरी हिंसा तेची मर्म पुण्य नसे तयाचा धर्म कैसे तरती भवा माझी करुणा येई अंतरी बघोनिया त्या तेवरी उपदेश तुझ्या तारी तयासी हो उद्धवा परसनी उभय अवचन तया ते दिधे आश्वासन अक्षभावी फळित्या लागून उपाव हा एक इतिहासे बोल प्रकटले अद्भुत प्राप्त झाला मलमास कथन केले हो तुम्हास निर्धार मानसी धरी जया घडे विष्णू पुराण अंतकालासिया जाण नको अन्य सेवा पुरण उद्धार होतसे त्याचा पापी असो वा सज्ञानी ध्यास तोची धरी मणी रतदेवाचे स्मरणी नाम घोष करुनिया उठोनिया प्रातकाळी संभार्जन करी देऊळी स्नान करी सरोवरी भजन करावे प्रभूंचे निवेदन तया ते केले तैंद्रपासी वंदिले आचरण तयाचे केले प्राप्त होय या सद्गती सम्मार्जन होई नित्यासी सरोवरे स्नान करीती भजनाची होई संगती दिनरात सोडीन त्या ते नित्य माध्यान काळाते मिळविते फळ त्याते अर्पुनिया तो देवाते उभय भक्षिणी शेषाशी क्रमणायसे दैनंदिन नवले तिसी घडून रमणात होई कृपामान भावतयाचा जाणूनिया मलमास होईसे पूर्ण तोवरी करी आचरण ऐसा प्रकटला दीन नवल वर्तले ते समयी करोनिया प्रातस्नान पर्वणी साधिले जाण हर्षित होई दयागण बघोनिया भक्ती दयाची आमोस्या पौर्णिमा द्वादशी महत्ती त्यांची अज्ञानाशी कै साधिली कैसी दयागण केली नवलाई करी वनफळे भक्षण घडले सहजीसी उपोषण वनफळे भक्षिती जाण जीवा रंगली त्यांची दहन झाले पापांचे विमोचन होई जीवाचे विमान उतरले साचे विजरूप दया प्राप्त झाले महिमा ऐसा मलमासाचा उद्धरी पापियासाचा नयना ते प्रते त्याचा स्वये आम्हासिया झाला कयाचे केले कथन अंगीदार ऋषीचा नृपादान परिसले तय भावपूर्ण नारायण हो कृपा करी ऋषी नृपतीचा ध्यास नृप आचरी व्रतास नमन करी दयास उद्यापान करी व्रताचे विष्णुलोकी निवासाचा प्रत्यय नृपासिया साचा इतिहास मलमासाचा नारायण निवेदन करी भक्ती ऐसी ईश्वराची उभयता पावे साचे विष्णुलोकी निवासासी पावे वीरन भार्या भाव धरावा मनासी पावे जनार्दन त्यासी यमयातना चुकती त्यासी सत्यमानी वचनाते उद्धार पावे वीरपत्नी व्रत केले आचरणी भावे पूजन करी मणी संवाद करी लक्ष्मी नारायण
ग्रंथाधिक मासाचा पद्मपुराणी ठाव त्याचा आचरित अयासीसाचा पुण्यलाभ या जीवनी क्लेशाचा करयात निवार व्रत आचरी साधार फलभावे सत्यवर ऐसी आचरते तयाधार शास्त्राचा मंत्र एक आचाराचा प्रतिदिन योग त्याचा तया लागे कालावधी आचाराचा असे नेम सफल होत से काम पालन करावा क्रम तया माझी पूर्णता होई दैनंदिन कार्याते त्रुटीस तया संभवते अपुऱ्यासी जाग येते फलाची होई विमुखता क्लेशा माझी येई जाग पावे त्याचा अनुराग कर्माची आसे भोग वरे सारे तया लागी आपुल्या घडे चूक अशा सती अनेक तयाची या धागा एक विनलासी प्रारब्धासी ध्यानी आपुल्या येईना चूक आपली कळेना व्रत मगची फलेना ऐसे हो कसे झाले चिंता होईना दूर जीवा लागे हुरूर ऐसे क्लेशाचे काहुर येतसे कर्मा माझी कवना ही कार्या माझी चिंतेचा येई सुरजी व्यथेची यावदे काजी अपेस कैसे हो आले आचार तो यथा सांग करावा नये वियोग पदरी न येई भोग आचार असे कुरु गिल्ली कालावधी असे त्याचा तया ठेवा आचराचा योग येई साफल्याचा लाभतसे ऋषी सिद्धी नरदेह मानवाचा येतसे योग पुण्याचा नित्यासी आचाराचा संग घडे तया माझी यथा होतसे दूर सुखाची या लाभे सुर योग्य व्हावा आचार व्रताची या पालनाते आचाराचे ऐसे सार सुखाचा से सागर पुण्याची या पडे भर पडतसे तया माझी संचय होता पुण्याचा मोक्ष त्यासी लाभे साचा केलेली या पापांचा भर कमी करे लागे व्रताची किमया कैसी योग मुळी असे त्यासी येई त्याचा आचारासी संबंध हो तिथीचा मुहूर्त मेढ कार्याची उभा राहावी लागे साची किमया आहे साफल्याची तया माझी लपलेली ऐसे गुढ व्रताचे तयासी आसे साचे माप दया आचाराचे सफलता असे त्यासी व्रताची केली आचार नरदेहाचा उद्धार पुण्य लाभतसे फार ऐसी या व्रता माझी व्यथा नसे प्रपंचाते पापाची या होई रीते दोष नसे कशाते सफलता येई बदरी कीर्ती लाभे जीवनाते सुखाते भरते नुरे पाप मग त्याते नरदेव होतसे पावन मृत्यू माझी लाभे मोक्ष पुण्याची आसे साक्ष व्यथेची या तुटे भाष सत्कार करी यमराजा नसे मग त्यासी शिक्षा पूर्ण होतसे मनीषया पुण्याची या लाभे दीक्षा नरदेव होतसे पावन व्रता माझी ऐसा लाभ त्यासी न शिवे पाप कर्माची या नसे भोग पुण्यवंत ऐसे शोभे व्रताचे करी उद्यापन कार्याची या भाग जाण मग व्रत होतसे पूर्ण तयाची होई सांगता पुण्य लाभतसे पदरी व्यथा तेची निवारी प्रसन्न होतसे हरी सुख पावे जीवनाते योग ऐसा व्रताचा आचारी सी भाग त्याचा होतसे निवार व्यथेचा फुले सौख्य प्रपंचाते स्त्री अथवा पुरुष समान पुण्याचा तोष आचार कौवनश एक समान वाटा तया दे पुण्याचा न पापाचा घ्यावा लागे वाटा त्याचा ऐसा योग सौख्याचा तयाचा हो प्रपंचाते चाकी का गाड्याची स्त्री पुरुष हो साची समानात ही वाट्यांची असे तया प्रपंचाते प्रति माझी असे सार करावा त्याचा विचार पुण्याची या बडे भार केली या कार्या माझी कार्यासी असो हेत पूर्ती होतसे तेज पूर्ती होतसे सिद्धीस केली आचार त्याचा करावा स्नान विधी योजन्या त्याची तिथी लागे तयासी अवधी ठरली आदिसाचा करावी तयाची पूर्ती पुण्याची लाभी महती जीवनाते कीर्ती सनत लाभे सौख्याचा स्नानाते जलकृपाचे तडागे किंवा ओढ्याचे सरिता वा सागराचे जल असावे शीतल
धुनियादायी पाप कार्याते येई हुरुब ऐसे स्नानाचे सुरुब येत त्याचा पुण्य माझी स्नानाची असे पर्वणी अमावस्या पौर्णिमा दिनी द्वादशीचा योग मानी तयासी हो उत्तम द्वादशीचे पुण्य मोठे आचरती व्रत पहाटे करोनिया स्नान साठे पुण्य होतया ते खरे दहन होतसे पापांचे हेरे चुकती मृत्यूचे लाभ सौख्य मोक्षाचे व्रत करता सुख पावे जीवन येई भरून उद्यापन करी तोषण यथा जातसे पळून ऐसे आचार व्रताची करावी सांगता विप्रासवे पूर्ती होता पूजन भोजन देता अन्नदाता सुख पावे करता करविता ईश्वर तयाचा न हो विसर आम्ही तयाचे पामर विसावाला सुखाचा आगमन मलमासाचे स्वागत करी तयाचे भजन कीर्तन श्रवणाचे पुण्यसे महान आचार करूया तैसा सुखाचे दिदसे वसा जीवनाते त्याचा ठसा दिसतसे पदोवधी इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित सप्तविंशोऽध्याय समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु।